नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत उडुपी सिक्रेट मसाला डोसा कसा बनवायचा। अगदी क्रिस्पी कुरकुरीत पाहता क्षणी खावासा वाटणारा हा उडुपी सिक्रेट मसाला डोसा आणि त्यासोबत चमचमीत अशी बटाट्याची भाजी। याआधी तुम्हाला हे सिक्रेट प्रमाण कोणीच सांगितलं नसेल। तर कसा बनवायचा हा डोसा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपण बटाट्याची मस्त अशी चमचमीत भाजी तयार करून घेणार आहोत। यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडू लागली की यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत। आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडासा कढीपत्ता आपण यामध्ये घातलेला आहे। आता यानंतर 2 ते 3 कांदे इथे आपण उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत। आता हे कांदे सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपण हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत। आता थोडासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत इथे आपण हा कांदा छान असा परतून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे थोडेसे हाताने स्मॅश करून या कांद्यामध्ये घालायचे आहेत। लक्षात ठेवा इथे आपण बटाटे चिरून घेतलेले नाहीत तर हाताच्या साहाय्याने थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर चांगली वाफ आल्यानंतर इथे आपली मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली भाजी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये 3 कप तांदूळ घ्यायचा आहे। इथे मी साधा तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ इथे आपल्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे। आता ज्या कपने आपण 3 कप तांदूळ घेतला त्याच कपने इथे आपल्याला 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे। इथे मी पांढरी उडदाची डाळ वापरलेली आहे। आता ज्या कपने तांदूळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच कपने अर्धा कप पोहे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि 1-2 चमचे मेथीचे दाणे इथे आपण यामध्ये घातलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा हे चांगलं धुवून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे मी हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालताना इथे आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 तासांसाठी हे छान असं भिजून द्यायचं आहे। 4 ते 5 तासानंतर पाहू शकता हे जे तांदूळ, डाळ आणि पोहे आहेत ते छान असे भिजलेले असतील। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालताना या मिश्रणामध्ये जे पाणी आपण ठेवलं होतं त्या पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे। आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। अगदी खूप बारीक इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं नाही।
थोडंसं रवा टेक्स्चरमध्ये इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा तांदूळ, डाळ आणि पोहेसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण एका पसरट कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे हाताच्या सहाय्याने बॅटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान असं फुलवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला ही प्रोसेस 5 ते 10 मिनिटांपर्यंत करायची आहे, जेणेकरून पीठ फर्मेंट छान होतं आणि पीठ फुलतं देखील छान. आता 5 ते 10 मिनिटांपर्यंत इथे आपण हे पीठ छान असं फुलवून घेणार आहोत. आता यावरती आपण झाकण ठेवून एक 7 ते 8 तासांसाठी हे पीठ छान असं फर्मेंट होऊन द्यायचं आहे. 7 ते 8 तासानंतर पाहू शकता पीठ छान असं फुललेलं आहे. इथे आपण पीठ फर्मेंट करण्यासाठी कोणत्याही पदार्थाचा वापर केलेला नाही किंवा यामध्ये आपण सोडा देखील घातलेला नाही. पाहू शकता अगदी हलकं असं जाळीदार मऊ लुसलुशीत हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यामधील आपण संपूर्ण एअर जी आहे ती काढून घेणार आहोत आणि हे जे पीठ आहे ते छान असं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. आता हे बॅटर चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर 1 चमचा साखर इथे मी या बॅटरमध्ये घातलेली आहे. साखर घातल्यामुळे डोशाला कलर छान असा येतो. आता आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असा सोडा घालून घ्यायचा आहे आणि यावरती 1-2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा इथे आपण हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच इथे आपल्याला डोसे तयार करायला घ्यायचे आहेत. आता इथे आपण या तव्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. यावरती आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहोत आणि एका टिश्यू पेपरच्या सहाय्याने हा तवा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे. आता यानंतर या तव्यावरती आपल्याला 1 चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही बॅटर अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीचं बॅटर इथे आपण तयार करून घेतलेलं आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपण हे बॅटर छान असं पसरवून घेणार आहोत. इथे आपला हा जाळीदार मस्त असा डोसा तयार झालेला आहे. आता यावरती तुम्ही बटर, तूप किंवा तेलाचा वापर करू शकता, पण इथे मी यावरती थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. बटरमुळे डोशाला टेस्ट ही अतिशय छान येते. यासाठी शक्यतो इथे आपल्याला बटरचा वापर करायचा आहे. आता यानंतर यावरती आपल्याला पुडी मसाला टाकून घ्यायचा आहे. आता इथे आपण हा पुडी मसाला यावरती छान असा टाकून घेतलेला आहे. गॅसचा फ्लेम इथे आपल्याला आता मीडियम करायचा आहे आणि यावरती आपण तयार केलेली मस्त अशी गरमागरम चमचमीत बटाट्याची भाजी घालून घेणार आहोत. तर इथे आपला हा मस्त असा उडपी सिक्रेट मसाला डोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हेच प्रमाण वापरून हा डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पाहू शकता इथे आपण मस्त असे हे क्रिस्पी कुरकुरीत मसाले डोसे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा आवर्जून ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.